श्रोते हो नमस्कार. आरोग्य चिंतनच्या आजच्या व्याख्यानमालेत आपण आज भावी जेन झी म्हणजेच सध्याचे शालेय विद्यार्थी यांच्या आरोग्याविषयी थोडा विचार करणार आहोत. आता शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा थोडा विचार करायचा म्हणजे नेमकं काय हो, असा प्रश्न आपल्याला निश्चितपणे पडेल. सध्याची चिंतेची आणि चिंतनाची बाब आम्हा वैद्यांच्या डॉक्टरांच्या दृष्टीनं अशी दिसते की शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, मुलामुलींचं आरोग्य म्हणजे खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट झाली आहे. कारण या मुलींची प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली आहे किंवा काय, सतत होणारं सर्दी पडसं असेल, डोकेदुखी असेल, पोटदुखी असेल, जंतांचा त्रास असेल किंवा मलावरोधाचा त्रास असेल, सतत तोंड येण्याचा त्रास असेल, काहींना नाकातून रक्त येण्याचा म्हणजेच घोळणा फुटण्याचा त्रास असेल, केसांच्या तक्रारी असतील, डोक्यावरचे केस लवकर पांढरे होणं असेल किंवा ते लवकर केस गळण्याचा त्रास असेल, अशा अनेक तक्रारी या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला वाढताना दिसत आहेत. आणि त्यामुळे अतिशय कमी वयात देखील या मुलींना म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना औषधे सुरू करण्याची सुद्धा वेळ येते. फार काय तर अगदी दंतरोग तज्ज्ञांकडे सुद्धा पूर्वीच्या काळात मोठेपणी जावं लागत असे, पण आता मात्र अगदी लहान मुलांना सुद्धा दात किडण्याचा त्रास किंवा हिरड्यांचा त्रास किंवा अन्य मुखरोगांचा या तक्रारी वाढत चालल्या. ह्या तक्रारी वाढण्याचं मूलभूत कारण काय असेल याचा जर नीट मुळापासून विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्यांच्या बिघडलेल्या दिनचर्येमध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये ही सगळी कारणं दडलेली आहेत. रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, उठल्या शौचाला न जाणं, दात कसे तरी पटापट घासणं, सकाळच्या न्याहारीकडे दुर्लक्ष करणं, नीट संतुलित षड्रसात्मक आहार न घेणं, योग्य तेवढा व्यायाम न करणं, TV, मोबाईल यांच्या स्क्रीनचा अतिवापर, लॅपटॉपच्या स्क्रीनचा अतिवापर, असे एक ना अनेक कारणं त्यांच्या जीवनशैलीमध्ये म्हणजेच या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीमध्ये सारखी घडत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचे दूरगामी परिणाम व्हायला लागले. आता हे शालेय विद्यार्थी म्हणजे भावी जेन झी आहेत. ही सगळी भावी युवा पिढी जर राष्ट्राचं उत्थान व्हायचं असेल, आपल्या राष्ट्राचा विकास व्हायचा असेल आणि 2047 पर्यंत जर आपल्याला विकसित भारत घडवायचा असेल तर आज शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास नीट होणं याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. हे लक्ष त्यांच्या पालकांनी, त्यांच्या शिक्षकांनी आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी पुरवलं पाहिजे. आणि फॅमिली डॉक्टरची किंवा फॅमिली वैद्याची यातली भूमिका अशी आहे की त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर त्याचं आरोग्य मुळात चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची जीवनशैली ही आरोग्यदायी असली पाहिजे. आणि मगाशी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचं साकल्यानं या सगळ्या पालकांनी आपल्या त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या पालकांनी याचा विचार करायला पाहिजे, सगळ्या शिक्षकांनी याचा विचार करायला पाहिजे, शाळांच्या प्रमुखांनी याचा विचार करायला पाहिजे. आणि शाळेमध्ये जे काही पीटीच्या वेळेला तासाला व्यायामाच्या तासाला
त्यांना जेवढं शारीरिक शिक्षण देता येईल, शरीर शिक्षण देता येईल किंवा आरोग्याचं शिक्षण देता येईल तेवढं साध्या आणि सोप्या भाषेत द्यायला लागलं पाहिजे. म्हणजे आहार विहारात आपल्या काय नेमकं असायला पाहिजे, आहारातले 6 चवी म्हणजे काय, त्या प्रत्येक चवीचे परिणाम काय शरीरावर, एखादी चव जास्त खाल्ली म्हणजे जास्त खारट पदार्थ खाल्ले, मीठ जास्त खाल्लं त्यामुळे नेमकं काय होणार आहे, तिखट जास्त खाल्लं त्यामुळे नेमकं काय होणार आहे, आंबट जास्त खाल्लं त्यामुळे नेमकं काय होणार आहे, उष्ण आणि थंड पदार्थ यांची वर्गवारी त्यांना शिकवली पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे. तरच मग ते उन्हाळ्यात काय करावं, हिवाळ्यात काय करावं, पावसाळ्यात काय करावं या ऋतुचर्येचं भान हे विद्यार्थी राखतील, योग्य वेळेला योग्य व्यायाम करतील, स्नान करताना आरोग्याचे नियम सांभाळतील, अभ्यंग करा त्यांना सांगितलं रोज अभ्यंग करतील, किमान शिर म्हणजे डोकं, कान आणि पाय यांना तर तेल लावा ना रोज आंघोळीच्या आधी, म्हणजे रोज अभ्यंग स्नान करायला सांगितलं. असे अनेक मुद्दे दिनचर्येतले आरोग्याशी संबंधित हे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच सांगितले गेले पाहिजे, शिकवले गेले पाहिजे. भले त्याच्यावर थोड्याशा मार्कांची परीक्षा घ्या इंटरनल, याचा उपयोग निश्चितपणे होईल. खरं तर अभ्यासक्रमातच या सगळ्या विषयांचा समावेश अगदी थोड्या थोड्या पातळीवर करायला हवा. 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम आपण जर आरोग्याशी संबंधित थोडंसं त्या विज्ञानामध्ये त्याचा समावेश केला आणि भारतीय विचारांनी जे प्रभावित विज्ञान आहे त्या विज्ञानाचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी केला, म्हणजेच भावी जेन झी असं आपण त्यांना संबोधलं तर मला वाटतं वावगं ठरणार नाही. आणि या आरोग्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आपल्याला सवय लागणं हे अगदी 1लीपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला हे सगळं लागू आहे. तो प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक स्तरावर शिकणारा किंवा शिकणारी विद्यार्थिनी असेल, या सर्वांना हे आरोग्याचे नियम लागू आहेत. सगळ्या पालकांनी, सगळ्या शिक्षकांनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी हा विचार जर केला तर निश्चितपणे सगळ्या शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य हे उत्तम राहील असा विश्वास मला वाटतो. आरोग्य चिंतनच्या या व्याख्यानमालेत आपण अवश्य या सर्व मुद्द्यांचा सर्वच नागरिकांनी विचार करावा आणि आपल्या पाल्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं अशी मी जाहीर विनंती सर्व पालकांना या ठिकाणी करतो आणि मी येथेच थांबतो. अधिक माहितीसाठी आरोग्य चिंतन हे आमचं मासिक आपण अवश्य वाचावं. आपण वर्गणीदार नसलात तर अवश्य याचे वर्गणीदार व्हा. याची वार्षिक वर्गणी केवळ सध्या ₹300 आहे. या ₹300 12 अंक आपल्याला वर्षभरात घरपोच पोस्टाने येतात. तेव्हा पुन्हा एकदा सर्व शालेय विद्यार्थ्यांना मी उत्तम आरोग्य चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.